नमस्कार विद्यार्थी मित्रहो, झोका घे भरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी अर्चना अमित सोमशेट्टी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. So students, today we are going to see the lesson named Bholi from Unit 4 4.2. So before we start the lesson, we will go through the warming up session. So what is the first question? The first question is discuss the following in your group. ग्रुप करून म्हणजे समूह करून तुम्ही चर्चा करायची. कुठल्या विषयावर? द फर्स्ट, व्हॅरियस सोशल इव्हल्स दॅट एक्झिस्ट इन. आपल्या समाजामध्ये ज्या काही अनिष्ट चालूवृत्ती आहेत, चुकीच्या परंपरा आहेत, त्यावर तुम्ही भाष्य करायचंय, ग्रुप करून डिस्कशन करायचं आहे. तर पहिला आहे बिग सिटीज. आता बिग सिटीज मध्ये तुम्हाला कोणकोणत्या चुकीच्या प्रथा किंवा अनिष्ट चालीरीती किंवा सामाजिक दुष्कृत्य कोणती कोणती आढळतात त्याविषयी तुम्हाला लिहायचंय. तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता सांगू शकेल, एक दोन एक्झाम्पल मी देऊ इच्छिते. फिमेल इन्फॅक्टिसाइड म्हणू शकता, स्त्री भ्रूण हत्या. त्यानंतर वुमन सेफ्टीच्या दृष्टीने काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यावर तुम्ही डिस्कशन करू शकता. ॲडिक्शन आहे, व्यसन. लाईक दॅट यू कॅन गिव्ह द एक्झाम्पल्स अँड यू कॅन राईट. यू कॅन डिस्कस अँड यू कॅन राईट. Second, in a small town. In small towns, which social evils we found? आपल्याला स्मॉल टाउन म्हणजे थोडंसं सुधारित, ना खेडं ना पूर्णपणे विकसित शहर, अशा ठिकाणी तुम्हाला कोणते कोणते सोशल इव्हिल्स म्हणजे सामाजिक दुष्कृत्य आढळतात. तर स्मॉल टाउन मध्ये चाइल्ड लेबर आहे म्हणजे बालमजुरी आहे. त्याच्यानंतर लो स्टेटस ऑफ वुमन, स्त्रियांचा हीन दर्जा, याबाबतही तुम्ही डिस्कशन करून लिहू शकता. थर्ड आहे विलेजेस. आता विलेजेसमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या सोशल इव्हिल्स पाहायला मिळतात? तर विलेजेसमध्ये मोस्ट प्रॉब्ली जे आपल्याला आढळतं ते जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणजे मुलगा मुलगी अशा प्रकारे भेद केला जातो. तर तो एक प्रॉब्लेम तुम्ही मेन्शन करू शकता डिस्कस करून. त्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे विलेजमध्ये आढळणारा पॉवर्टी म्हणजे गरिबी, त्यावरही तुम्ही डिस्कशन करून लिहू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला व्हॅरियस सोशल इव्हिल्स जे बिग सिटीज, स्मॉल टाउन आणि विलेजेसमध्ये आढळतात त्यावर डिस्कशन करून लिहायचं आहे किंवा तुम्ही डिस्कशन करून ते मांडायचं आहे. सो सेकंड क्वेश्चन इज व्हेरी फ्यू यंगस्टर्स लाईक टू टेक अप सोशल वर्क ॲज अ करिअर. खूप असे कमी तरुण लोक आहेत किंवा तरुण वर्ग असे आहेत की ज्यांना सोशल वर्क म्हणजे सामाजिक कार्य एक ॲज अ करिअर म्हणून निवडायला फार कमी लोकांना आवडतं ते. सो डिस्कस द रिझन वाय दे डू नॉट टेक इट अप सिरियसली. तर तुम्हाला सांगायचं आहे की त्यांना असं का वाटतंय, कारण खूप जो आजचा तरुण वर्ग आहे तो सामाजिक कार्यामध्ये भाग तर घेतोय, पण सामाजिक कार्य किंवा सोशल वर्क करण्याच्या दृष्टीने तेच करिअर म्हणून ते चूज करत नाहीये. तर यामागची तुम्हाला वाटणारी कारणं काय आहेत ती तुम्ही मेन्शन करायची आहे. तर मी एक थोडक्यात तुम्हाला एक दोन वाक्यामध्ये त्याच्या मागचं एखादं रिझन मी मेन्शन करू शकते. लाईक दॅट यू कॅन कंटिन्यू द रिझन्स अँड यू कॅन राईट द रिझन्स. सोशल वर्क रिक्वायर्स अ डिग्री ऑफ मॅच्युरिटी. कोणतंही सामाजिक कार्य करायचं असेल तर आपल्याला एक मॅच्युरिटी लागते, एक समज लागते. अँड इट डिमांड्स डेडिकेशन अँड व्हॅल्युएबल टाइम. आपल्याला कुठलंही जर सामाजिक कार्य करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला झोकून द्यावं लागतं स्वतःला आणि खूप डेडिकेशन म्हणजे चिकाटी लागते. तर त्या दृष्टीने कार्यरत होण्यासाठी आपल्याकडे लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीजही आपल्याला घ्याव्या लागतात. तर ही सगळी कारणं तुम्हाला मेन्शन करायची आहेत. मग आजचा तरुण वर्ग हा कुठे चुकलेला आहे? तर टुडेज यंग पीपल दे हॅव अ लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. we can say they want the good position, they want the good job, they have some other responsibilities of the families. या दृष्टीने ते लोक त्यामध्ये गुंतलेले असतात. तर असे रिझन्स तुम्ही मेन्शन करून सांगू शकता की आजचा तरुण वर्ग हा सामाजिक सेवा किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी त्याची एक करिअर म्हणून तो का निवड करू शकत नाही. ह्याची कारण तुम्ही मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऍडजेक्टिव्ह अँड सम ऍडवर्ब्स कॅन बी यूज इन अ 3 डिग्री ऑफ कंपॅरिझन. तुम्हाला काय ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब्स दिलेले आहेत. तुम्हाला डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ॲज यू नो पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. देर आर 3 टाइप्स ऑफ डिग्री, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. त्या दृष्टीने तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फिल इन द टेबल दिलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला ते फिल करायचं आहे. सो फर्स्ट 2 एक्झाम्पल्स आय विल टेल यू, रेस्ट आर यू हॅव टू सॉल्व. So first column is of positive degree, second column is of comparative and third column is of superlative. So first positive, in a positive simple is given, so comparative you can write simpler, superlative simplest. Second
comparative given, prettier, you have to write the superlative form and positive form. So prettier of the comparative form, positive form is a pretty, and superlative form is a prettiest. So like that you can complete the given table as per the degrees. Next question is, pick out Hindi words used in the story written in English. आता या पाठामध्ये काही हिंदी वर्ड्स इंग्लिशमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे स्पेलिंग इंग्लिशमध्ये आहे पण ॲक्च्युअल ते वर्ड्स आहेत हिंदीमधले. सो तुम्हाला ते कुठले वर्ड्स आहेत ते फाइंड आउट करून लिहायचे आणि प्लस गिव्ह देअर इंग्लिश अल्टरनेटिव्ह. तर त्याला कुठला इंग्लिश अल्टरनेटिव्ह, त्याचं इंग्लिश शब्द काय असेल इंग्लिशमध्ये, त्याचं मिनिंग काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल इट इज ऑलरेडी गिवन फॉर यू, इट इज ऑलरेडी सॉल्व. भोली मीन्स सिम्पलटन. भोली हा एक हिंदी शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय, भोली म्हणजे साधी, व्हेरी सिम्पल गर्ल, इनोसंट आपण असं म्हणू शकतो. आणि त्याचं इंग्लिश अल्टरनेटिव्ह सिम्पलटन तुम्हाला दिलेला आहे. सेकंड, आता तुम्ही पाठामधून जे चूज करायचे, आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल. नंबरदार हा वर्ड तुम्हाला पाठामध्ये आलेला आहे. ऍक्च्युली नंबरदार हा एक हिंदी वर्ड आहे. नंबरदार त्याला इंग्लिश ऑप्शन्स येऊ शकेल रेव्हेन्यू ऑफिशियल. रेव्हेन्यू ऑफिशियल म्हणजे सरकारी महसूल अधिकारी. सो लाईक दॅट यू हॅव टू पिक आउट द हिंदी वर्ड्स अँड यू हॅव टू राईट देअर इंग्लिश अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट, राईट 3 ॲडव्हान्टेजेस अँड 3 ड्रॉबॅक्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. आता तुम्हाला पुढे 2 गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्या 3 ॲडव्हान्टेजेस आणि 3 ड्रॉबॅक्स. आता ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे लिहायचे आणि ड्रॉबॅक म्हणजे त्याची मायनस बाजू ती तुम्हाला मेन्शन करायची आहे. सो द फर्स्ट इज सिटी लाईफ. आता सिटी लाईफ म्हणजे शहरी जीवन. आता शहरी जीवनाचे काय फायदे आहेत आणि डिमेरिट्स किंवा ड्रॉबॅक्स, त्यामध्ये काय तोटे आहेत हे तुम्हाला लिहायचे. प्रत्येकी 3 पॉइंट्स लिहायचे. आय विल मेन्शन यू 1 पॉइंट्स, रेस्ट आर यू कॅन राईट. सो सिटी लाईफ. आता सिटी लाईफ म्हटलं तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द ॲडव्हान्टेजेस. काय फायदे आहेत ते आपण आधी बघूया. तर सिटी लाईफ मीन्स वी कॅन गेट द गुड स्कूल्स, गुड कॉलेजेस, मीन्स वी कॅन गेट द गुड अपॉर्च्युनिटी ऑफ एज्युकेशन. आपल्याला शिक्षणाच्या चांगल्या संधी तिथे उपलब्ध होतात. सेकंड, गुड ट्रान्सपोर्ट सिस्टम. चांगल्या वाहतुकीच्या सोयी आपल्याला शहरामध्ये आढळून येतात. तर असे काही एक्झाम्पल्स तुम्ही ॲज अ ॲडव्हान्टेजेस म्हणून लिहू शकता. नेक्स्ट, आता ड्रॉबॅक सांगायचे झाले, जर समजा सिटी लाईफ शहरी जीवनाचं ड्रॉबॅक सांगायचं तर वी हॅव टू डू अ हार्ड लाईफ, वी हॅव टू डू अ हार्ड वर्क देअर. म्हणजे आपल्याला सिटी लाईफमध्ये खूप कष्ट करावे लागतात, तिथे खूप कष्ट करून जीवन व्यतीत करावं लागतं. देन वन मोर इम्पॉर्टंट वी कॅन से द ड्रॉबॅक ऑफ द सिटी लाईफ. आपल्याला शहरी जीवनामध्ये अतिशय आढळणारा एक महत्वाचा तोटा म्हणजे पॉल्युशन, प्रदूषण. तर हेही तुम्ही मेन्शन करू शकता की हार्मफुल पोल्युशन हा पॉइंट ड्रॉबॅकमध्ये येऊ शकतो. अशा प्रकारे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आणि ड्रॉबॅक सिटी लाईफचे लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरा दिलेला आहे मुद्दा तुम्हाला विलेज लाईफ. आता गावातलं जीवन, याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तेही तुम्हाला लिहायचे आहेत, प्लस ड्रॉबॅक्सही लिहायचे आहेत. आता गावातलं जीवन म्हटलं तर तुम्ही त्याचे ॲडव्हान्टेजेस सहजपणे लिहू शकता. बिकॉज नो हरी, नो मीन्स इट्स अ क्वाईट लाईफ, काम लाईफ. गावामधलं जीवन कसं आहे, खूप घाई नाहीये, धावपळ नाहीये, शांतपणे आपण आपलं जीवन व्यतीत करू शकतो. एक्झॅक्टली. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, एक महत्वाचा फायदा म्हणजे गावात राहण्याचा म्हणजे वी कॅन गेट द कंपनी ऑफ नेचर. आपल्याला निसर्गाचा सहवास चांगला लाभू शकतो. सो these 2 advantages most probably I found very important. So like that you can write the different advantages of village life. आणि आता ड्रॉबॅक म्हणाल, समजा गावात राहणाऱ्या गावातल्या जीवनाचं जर ड्रॉबॅक म्हणाल किंवा एखादा तोटा म्हणाल तुम्ही किंवा मायनस बाजू म्हणू शकाल, तर काही ओल्ड कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स आपल्याला गावामध्ये बघायला मिळतात. सो वी हॅव टू फॉलो द ओल्ड कस्टम्स. वेदर वी डोंट अंडरस्टँड, वी डोंट फॉलो, वी डोंट कन्सिडर ऑल्सो. आपल्याला कधी ते मानावेसे पण वाटत नाही, बट स्टील वी हॅव टू फॉलो द ओल्ड कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स. त्याच्यानंतर इन अ विलेज लाईफ वी कॅन गेट द लेस करिअर अपॉर्च्युनिटीज. आपल्याला करिअरच्या दृष्टीने जर काही संधी मिळवायची असेल तर ती गावामध्ये शहराच्या तुलनेत फार कमी प्रमाणात मिळते. अशा प्रकारे तुम्हाला ड्रॉबॅक्स मेन्शन करता येतील. तर आत्ताच मी तुम्हाला भोली या पाठाचं वॉर्मिंग अप सेशन एक्सप्लेन केलेलं आहे.
मी अशी आशा व्यक्त करते की तुम्हाला हा वॉर्मिंग अप सेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने समजला असेलच आणि जर अजूनही तो चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल, जाणून घ्यायचा असेल तर परत परत आमचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि झोका या ॲपशी सतत कनेक्टेड राहा. थँक्यू.